महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। मुंबई के विक्रोली में लगा राष्ट्रवादी को एक बड़ा झटका। 2 नगर सेवक शिंदे गठ में हुए शामिल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की लोकप्रियता एवं किए हुए कार्यों को देखते हुए मुंबई विक्रोली के पार्क साइड से राष्ट्रवादी गठ के 2 नगर सेवक हारून खान एवं ज्योति खान ने ठाणे के किशन नगर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में 1000 कार्यकर्ताओं सहित शिवसेना गठ में शामिल हुए। तो वहीं मुख्यमंत्री ने पास में वाहन तल का लोकार्पण किया, साथ ही नागरिकों की समस्याएं भी सुनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हारून खान के विभाग के रुके हुए सभी कार्यों को जल्दी पूरा करने का आश्वासन भी दिया और कहा कि जिस भरोसे से उन्होंने शिंदे गठ में प्रवेश किया है उस भरोसे को कायम रखेंगे। त्यांचे काम बघून आज महाराष्ट्रात नवे पुरे भारतात शिंदे साहेबांचं जे नाव आहे आणि शिंदे साहेबांची जे काम करण्याची पद्धत आहे आणि शिंदे साहेबांना मी आजपासून नाही, मी पूर्वीपासून साहेबांना ओळखतोय आणि त्यांचे काम बघून आज आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आणि माझी पत्नी सर शिवसेनेत प्रवेश करतोय आणि खरोखर साहेबांचं काम बघून मीच नव्हे बरेच कमीत कमी 50 ते वर नगरसेवक शिंदे साहेबांचे मुंबईचे शिंदे साहेबांचे पक्षात शिवसेना जे प्रमुख पक्ष आहे त्याच्यात प्रवेश केलेला आहे आणि अनेक किती नगरसेवक प्रवेश करण्यासाठी सौभाग्यवती पुढे जाऊ नका आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तर म्हणजे यापूर्वी देखील जवळपास 50 नगरसेवक उबाटा, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी यांनी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि त्यामध्ये अगोदर देखील हारून खानच्या अगोदर देखील काही मुस्लिम नगरसेवकांनी देखील प्रवेश केला। 5 मुस्लिम नगरसेवक जे आहेत मुंबईतले त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आणि हारून खान झोपडपट्टी शेजारी आपल्या चाळीचा एरिया असेल, कॉलनी असेल, त्याच्या शेजारी तत्काळ उपचार मिळाले पाहिजे। अतिशय चांगले उपचार त्या ठिकाणी मिळतात। एमबीबीएस डॉक्टर, स्टाफ, नर्स सगळे आहेत आणि मोफत औषध, मोफत उपचार त्या ठिकाणी देण्याचं काम आपण सुरू केलं। सरकार आपलं आल्यावर खड्ड्यांचाही त्रास
यावेळेस झाला नाही, त्यामुळे खड्डेमुक्त प्रवास मुंबईचा आपण करतोय. प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह आपण घेतलाय. रस्ते कधी पाण्याने धुताना आपण बघितले होते पहिल्यांदा 1000 हसतोय त्याला खुश झालाय. 1000 टँकर आपण पाण्याचे घेतलेले आहेत आणि हे पाणी पण आहे, पिण्याचं पाणी वापरत नाही आपण, हे रिसायकल वॉटर आपण वापरतो, आपण बोरिंगचं पाणी वापरतो आणि त्यामुळे हे रस्ते दर अल्टरनेट डेला सगळे रस्ते धुण्याचं काम सुरू आहे. काही लोक म्हणतात रस्ते सफाई करायला मुख्यमंत्री उतरले, रस्ते धुलाई करायला मुख्यमंत्री उतरले. आम्ही रस्त्याची धुलाई करतोय, रस्त्याची सफाई करतोय. आम्ही तिजोरीची सफाई तिजोरीची धुलाई नाही केली. आम्ही ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय त्याचा पाडा मी वाचलेला आहे अधिवेशनामध्ये. आणि म्हणून आज लोकांना स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई पाहिजे आणि ते देण्याचं काम, प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे, ड्रग फ्री मुंबई पाहिजे, हे देण्याचं काम आपण करतोय. आणि हा डीप क्लीन ड्राईव्ह मुंबई पुरता आम्ही मर्यादित ठेवणार नाही. हा पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरामध्ये लावणार, लागू करणार आणि संपूर्ण राज्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं करण्यासाठी राज्य सरकारने ही मोहीम अभियान हाती घेतलंय. मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यामध्ये सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर शाळेतली मुलं सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर NGO सहभागी होतात. आणि फक्त हे मुख्यमंत्र्याचं अभियान नाही किंवा मुंबई महापालिकेचं अभियान नाही किंवा सरकारचं अभियान नाही, तर ही लोकांची एक लोक चळवळ निर्माण होईल आणि आपल्याला त्याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात दिसतील. कारण स्वच्छ भारत अभियान जसं देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं त्यावेळी देखील आपण पाहिलं आणि म्हणूनच आज त्याचा परिणाम देखील आपण सगळीकडे पाहतो. आणि म्हणून स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी अरुण खान आणि ज्योतिताईंनी आज प्रवेश केलाय. तुमच्या भागातले सगळे काम जे आहेत ते पूर्ण होतील. हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल, SRA योजना रखडल्या ते आपण पुढे नेतोय. जे डेव्हलपर 10-15 वर्षापासून सोडून गेले ते सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करणार आहे. त्यामध्ये MMRDA, MSRDC, त्यामध्ये आपले MIDC किंबहुना जे आपल्या सिडको यासारख्या संस्था ज्या आहेत या संस्थांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी रखडलेले प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावणार आहोत. कारण मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला मुंबईमध्ये परत आणायचं आहे आणि म्हणून ही योजना जी आहे